तर सर एवढं रात्रीपर्यंत हे सुरू असतं तर ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण तिकडे थांबत नाहीये. मागच्या आठवड्यात पण तसंच ऍक्सिडेंट झाला. तर याच्या टायमिंग मध्ये काय आपण पुढे बदल करणार आहात का? टायमिंग जे आहे हे टायमिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. शासनाकडून निर्धारित टाइम आहे आणि वेळ याच्यामध्ये काही बदल करायची आवश्यकता, कमी किंवा जास्त करायची काही आवश्यकता नाहीये. ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम इंटेन्स रित्याने सुरू आहे. हे ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये या काळात कधी ऍक्सिडेंट काय होत असतील त्याबद्दल विस्तृत करेक्टिव्ह स्टेप्स वाहतूक शाखेकडून घेण्यात येतात. सर, त्या वेळेच्या नंतर सुद्धा लिकर सप्लाय जे आहे ते त्या ठिकाणी होत असते. कुठे? त्या कोरेगाव पार्क एरिया, कल्याणनगर एरियामध्ये. यासाठी आम्ही म्हटलो कोणत्याही प्रकारचे व्हायलेशन होत असतील, कोणताही बार पब 1:30 वाजताचे 1 मिनिट पण उशिरा जर चालू असल्याची आढळून आल्यास याच्यावर मागच्या काळात पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काळात पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये कोणालाही मनात शंका ठेवायचं कारण नाही. अपडेट नाही जे चालले ते आपण न्यूज मध्ये ते आहे. योग्य वेळी आपल्याला अपडेट देण्यात येतील. क्राईम ब्रांचचे डेडिकेटेड पथक यामध्ये योग्य कारवाई करायसाठी, योग्य आणि कडक कारवाई करायसाठी सर्व स्तरावरून काम करत आहे. इन्क्लुडिंग बेल कॅन्सलेशनची अहवाल जे माननीय न्यायालयाला पाठवायची आणि त्या अनुषंगाने जे योग्य कारवाई करायची ते त्या दृष्टिकोनातून पण कारवाई ऑलरेडी सुरू करण्यात आली. सर, कोंढवा भागात कोयते वगैरे असे जे घटना आहेत ते थांबत नाही, तर त्या स्पेसिफिक एरियासाठी काही स्पेशल पाऊल वगैरे? घटना थांबत नाही हे सांगणे योग्य नाही आहे. घटना पूर्णपणे थांबलेली आहे. मधला काळात एखादी अपवादात्मक घटना घडत असते. त्या आरोपीला योग्य रीत्याने धडा शिकवण्यासाठी पोलीस दल ऑलरेडी काम करत आहे. अशा प्रकारचे घटनामध्ये डिक्लाइनिंग ट्रेंड कंपॅरेटिव्ह फिगर्सच्या दृष्टिकोनातून आहे. अपवादात्मक एखादी घटनाला पूर्ण कायदा सुव्यवस्था ढासळली असे चित्र उपस्थित करणे हे संयुक्तिक नाही आहे. ते ठोबरेचे विषयात आपण काही म्हणत होते, त्यामध्ये कोणी आपत्तीजनक रील्स क्राईम किंवा क्रिमिनल्सची ग्लोरिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून टाकत असतील तर त्याचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येतील. हे पूर्वी सूचना देण्यात आली होती. मागचे काळात ते पूर्णपणे थांबला होता आणि रील्सचे प्रकारमध्ये मोठ्या प्रमाणात कमी दिसून आली होती. आता परत या प्रकरणात एखादी काही असे रील समोर आलेली आहे ज्यांचे विरुद्ध अशा व्यक्तीला आयडेंटिफाय करून कडक कारवाई करण्यात येतात. नाही सर, सूरज ठोंबरे बाबतच रील्स वगैरे नंतर सूरज ठोंबरे जामिनावर बाहेर आला, त्यानंतर आपल्या पोलिसांनी त्याला काही डिटेन केलं होतं का? ज्यावेळेस तो एवढे मोठे मुलं घेऊन त्या तिथं जमा होता तर पोलिसांना, स्थानिक पोलीस किंवा गुन्हे शाखेला हे पूर्वी माहिती नव्हतं का की तिथे येणार आहे किंवा काय? याबद्दल आम्ही ऑलरेडी सांगितले. याबद्दल डिटेल टीम्स लावण्यात आलेली आहे. ज्यावेळी त्यांना कोर्टाकडून परवानगी मिळाली होती शहराला 3 दिवसासाठी येण्यासाठी, ते कोणत्या बॅकग्राऊंडला मिळाली होती आणि त्यामध्ये पोलिसांची किंवा प्रॉसिक्युशनची भूमिका किंवा से न मागवताना कोर्टाने त्यांना परवानगी दिली होती, त्याबद्दल डिटेल तपशील कोर्टाकडून घेण्यात येत आहे आणि त्यांना योग्य बेल कॅन्सलेशन साठी आणि त्या कंडिशन्स मध्ये जे व्हायलेशन केलेली आहे त्याबद्दल योग्य कलमांतर्गत कारवाई करण्यात येते. सर, तिथे जी अनलॉफुल असेंब्ली झालेली होती त्यांना बोलवण्यासाठी काही लोक कोऑर्डिनेट करत होते जे या सूरज ठोंबरेच्या सुद्धा संपर्कात होते आणि त्याच्या सांगण्यानुसार ज्या आउटसाइडर्स गँग्स आहेत त्यांचे लीडर्स किंवा त्यांचे मेंबर्स आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं होतं की त्याच्यामुळे जवळपास 200-300 मुलं तिथं जमलेले होते. तर त्या दृष्टीने आपण काही गुन्हा दाखल करणार होतो म्हणजे त्याबद्दल ऑलरेडी जसं मी सांगितले नियोजन म्हणजे काहीतरी ऍक्शन प्लॅन वर्क सुरू आहे. योग्य वेळी योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्याच्या काही प्रसार माध्यमामध्ये अशी गोष्टी चालू होती. अशा कोणत्याही प्रकारची फायर किंवा इतर आग म्हणजे 325चे किंवा 425चे अशा कोणत्याही प्रकारची घटना समोर आलेली नाही.